जय श्रीराम भट्टे हो, मी आपल्या सर्वांचा राजगान तर भट्टे हो, मी चाललो आता गावातल्या महादेवाच्या मंदिरावर जेवण करायला. पहिले तर आपली गाडी गिडी पुसून घेतली, मग सागरदाल घेतलं, निघाल डायरेक्ट महादेवाच्या मंदिरावर जायचं. मंदिरावर गेलो तर आरती झालती, मग काकाने तेवढ्यात कापूर आणला, मस्त कापूर गिपूर घेतला आणि डायरेक्ट गेलो मंदिराच्या अंदर. मंदिर गेल्यावर पवनदानं कळसाची पूजा केली, तीर्थ उठलं, पिंटू काकानं मग सगळे तीर्थ वाटून दिलं. नंतर मग आम्ही भोले बाबाचे दर्शन करून घेतले, डायरेक्ट गेलो मग पंक्ता वाळासाठी. नंतर मग मी 1-2 पंक्ता वाळल्या आणि जेवण करून घेतलं. जेवण झाल्यावर मंदिरात गेलो, अर्धा घंटा बसून राहिलो. मंदिरावरून घरी आल्यावर सोम्या भेटला. सोम्या म्हणे मला ब्लॉग मध्ये घे म्हणे. म्हटलं ठीक आहे. तिथं मग केला चाल म्हणे आपल्याला कटिंग करायला जायला लागते. मग मी गेलो त्याच्यासोबत. तिथे गेल्यावर आरशात पाहिलं तुम्ही म्हटलं माई केस लय आवडले, मी कटिंग करून घेतो. पण त्याला म्हटलं तू थांब, पहिले मला करू दे कटिंग, नंतर तू करजो. नंतर मग निवृत्तीदारानं आपल्या केसाला इकडून तिकडून पिना लावले. नंतर लावली मग आपली 4 महिन्याची मेहनत पाण्यात घालून. कटिंग झाल्यावर निवृत्तीदार म्हणे थांब म्हणे, तू पहिले मशाज करून देतो, मग तू दाढी गिली लावून देतो म्हणे. म्हटलं ठीक आहे. कटिंग झाल्यावर असा दिसत जाऊ रे बा मी. कशी वाटली तुम्हाला कटिंग ते कमेंट मध्ये सांगून द्या, कशी करायला लागत होती ते सांगून द्या. घरी गेलो, मस्त आंघोळ केली, डायरेक्ट गेलो मग रामनवमीची वर्गणी मागायला. गेलो मग त्याच्या घरी पबजी खेळायला. आजचा डे एवढंच रे बा. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग नवीन असाल तर लाईक शेअर फॉलो करून टाका.